नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इन्साफ दो रेल रोको आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। संविधान आर्मीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत राहिली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करणे, चैत्यभूमीशी संबंधित मागण्या, नाशिकमधील झोपडपट्ट्यांवरील कारवाई थांबवणे आदी विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या। या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या असून त्यावर प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। मागण्या मान्य न झाल्यास 26 नोव्हेंबर 2026 रोजी दादर येथे राज्यव्यापी रेल रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। धम्मरत्न गणवीर, महावाईस न्यूज। आर्मी व विविध संघटनांच्या वतीने नाशिक या रेल्वे स्टेशनवरती आम्ही आज रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरपीएफ फोर्स, जीआरपी फोर्स आणि पोलिसांच्या तिघी फोर्सने या ठिकाणी छावणीचं स्वरूप धारण करून या ठिकाणी आम्हाला रेल रोको आंदोलनापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही या ठिकाणी सरकारकडे काय मागत होतो, आम्ही या ठिकाणी सरकारकडे या ठिकाणी मागत होतो की आपलं उपवर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी रद्द झालं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांच्या कत्तली होत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झोपडपट्टी हटवल्या जातात नाशिक जिल्ह्यात, त्यांचं या ठिकाणी संपूर्णपणे जे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर राम घोटाळा, अयोध्या राम मंदिरामध्ये जो या ठिकाणी भगवान रामाच्या नावाने या ठिकाणी जो घोटाळा करण्यात येतो आहे, या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये सगळा जो प्रकार सुरू आहे, तर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे अयोध्या राम मंदिर घोटाळ्याची CBI चौकशी झाली पाहिजे यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी दादर चैत्यभूमीचं नामांतर झालं पाहिजे या मागणीसाठी राम नाम जपना पराया माल आपना अशा पद्धतीने हा जो घोटाळा कोट्यावधी रुपयांचा दानपेटीतून चोरी आहे, परंतु चंपत रायला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे, डॉक्टर अनिल मिश्राला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे। म्हणून या सरकारने या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी, अन्यथा दादरला रेल रोको करू।